नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक IIB. डॉक्टर बनायचंय तर मग नीटची तयारी IIB सोबत, तेही 2,40,00,000 स्कॉलरशिपसह. एसटीच्या विलिनीकरणासंदर्भातली अहवाल देण्याची 12 आठवड्यांची मुदत संपली. मुदत वाढीसाठी सरकारचा कोर्टात अर्ज. सरकारच्या अर्जावर उद्या सुनावणी. कर्नाटकात हिजाब परिधान करून निषेध नोंदवणाऱ्या विद्यार्थिनीची झीशान सिद्दीकींनी घेतली भेट. भेटवस्तू देत केलं कौतुक. कर्नाटकात महिलेला मिळालेली वर्तणूक ही विकृती. महाराष्ट्रात अशी विकृती सहन केली जाणार नाही. रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. नितेश राणे गोव्यात पंतप्रधानांच्या सभेला हजर. अचानक तब्येत बरी झाल्यानं चर्चांना उधाण. आणि ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समिती सदस्यांऐवजी थेट वृत्तपत्रांना मिळाल्यानं वाद. बजेट रद्द करण्याची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांची मागणी. आणि आता बुलेटिनमध्ये आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. हिजाब परिधान करून आपला निषेध नोंदवणारी कर्नाटकची विद्यार्थिनी मुस्कान खान हिची मुंबईचे काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी कर्नाटकात तिच्या घरी जाऊन भेट घेतली आणि तिचं कौतुक करून तिला भेटवस्तू दिली. बुरखा परिधान केला म्हणून ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये एका महिलेला वर्तणूक मिळाली ही विकृती असून आम्ही महाराष्ट्रात अशी विकृती सहन केली नसती, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे. मुस्लिम महिलांना त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जगता आलं पाहिजे अशा पद्धतीची घटना महाराष्ट्रात घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि घडली तर संबंधितांवर कारवाई करू असं यावेळी रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टानं सुनावणी पुढे ढकललेली आहे. आता यावर सुनावणी सोमवारी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नये असं मत कर्नाटक हायकोर्टानं नोंदवलं. तर कर्नाटकातील सर्व महाविद्यालय उघडावीत असे आदेश देणार असल्याचं देखील कर्नाटक हायकोर्टानं सांगितलं. शांतता पाळली जावी असं देखील कोर्टानं म्हटलं. कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाचा वाद न्यायालयात असतानाच मुंबईमध्ये सुद्धा एका कॉलेजनं विद्यार्थिनींना बुरखा, स्कार्फ आणि घुंगट घालण्यासही बंदी घातलेली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतल्या माटुंगा भागातील MMP शहा हे कॉलेज SNDT विद्यापीठामार्फत चालवलं जातं. ही बंदी केवळ तोंडी नसून महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर आणि त्यांच्या विवरणपत्रावर या बंदीची नोंद आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मालेगावात हिजाबच्या समर्थनार्थ मेळावा आयोजित करण्यात आला. MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी जमलेल्या महिलांनी हिजाबचं समर्थन केलं. कर्नाटकमधील हिजाब वादाचं लोण आता राज्यात पोहोचलंय. हिजाब डेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा भरवण्यात आला. कालपर्यंत तब्येत बरी नाहीये आणि छातीत दुखतंय म्हणून जेलमध्ये न जाता जिल्हा रुग्णालयात मुक्काम करणारे भाजपचे आमदार नितेश राणे हे गोव्यामध्ये दिसले. गोवा राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेला आमदार नितेश राणे उपस्थित राहिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. एकाएकी नितेश राणे यांची तब्येत कशी बरी झाली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असताना काँग्रेसचे नगरसेवक विक्रम चव्हाण यांनी प्रशासनाचा निषेध करत हा अर्थसंकल्प रद्द करण्याची मागणी केली. अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तावेज असून त्याची कॉपी स्थायी समिती सदस्यांना न देता थेट वृत्तपत्रांना कशी मिळाली असा परखड सवाल विक्रम चव्हाण यांनी आयुक्त विपिन शर्मा यांना केला. तर याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हृदयनाथ मंगेशकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाची शक्यता आहे. सावरकरांची गाणी गायली म्हणून त्यांना आकाशवाणीतून काढल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. हा दावा आकाशवाणीच्या निवृत्त अधिकाऱ्यानं फेटाळून लावलेला आहे. हृदयनाथ मंगेशकर हे कधीच आकाशवाणीमध्ये कामाला नव्हते. त्यामुळे त्यांना सावरकरांचं गीत गायलं म्हणून कामावरून कमी केल्याचा प्रश्नच येत नाही असा खुलासा केळुसकर यांनी केलाय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधानांचा दावा फेटाळून लावलेला आहे. हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं हे खोटं असल्याचं संजय राऊत म्हणाले. आकाशवाणीवर नेहमी सावरकरांची गाणी ऐकतो. हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं हे खोटं असून असं कधीच झालं नाही आणि भविष्यात होणार देखील नाही असं राऊत म्हणाले. कलिना विद्यापीठाच्या समोरील 3 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारण्यात येईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसंच एका महिन्यात आराखडा तयार करण्यात येणार आहे. या संगीत महाविद्यालयासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात यावा असे आदेश देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. यंदा ठाण्याचा 3,299 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय. अर्थसंकल्पात ठाणेकरांवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. मनपा आयुक्त डॉक्टर विपिन शर्मांनी अर्थसंकल्प सादर केला. यात आरोग्य आणि पाणीपुरवठा सक्षम करण्यावर भर दिला गेलाय. अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीनं सादर केल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडूनच कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या कार्यक्रमात ते विना मास्क वावरताना दिसले. एवढंच नाही तर मंचावरील एकाही मान्यवराच्या तोंडाला मास्क नव्हता. या कार्यक्रमाला फक्त 50 लोकांची परवानगी असताना हजारो लोक उपस्थित होते. त्यामुळे मंत्र्यांनाच कोरोनाचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी 50% यश मिळालंय. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 3 नगराध्यक्ष पदं मिळाली आहेत. एसटीच्या विलिनीकरणासंदर्भातला अहवाल देण्याची 12 आठवड्यांची मुदत संपली असल्यानं मुदतवाढीसाठी सरकारनं कोर्टात अर्ज दाखल केलाय. राज्य सरकारच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी दोषी विकेश नगराळेला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. अशा प्रकरणामध्ये आधी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्याचा दाखला देत दोषीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती. हिंगणघाट जळीतकांडानंतर राज्य सरकारनं पीडितेच्या कुटुंबाचं पुनर्वसन करणार असल्याचा शब्द दिला होता. मात्र अजूनही हा शब्द पाळला गेला नाहीये. त्यामुळे आधी सरकारनं कुटुंबाचं त्वरित पुनर्वसन करावं अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली. दारोडा येथील अंकिता हिला पेट्रोल टाकून जाळलं. मात्र नराधम विकेश नगराळे याला आजन्म कारावास झाला. त्यामुळे हा निकाल मान्य नसल्याच्या संतप्त भावना दारोडा येथील महिलांनी नोंदवलेल्या आहेत. अवैध वाळू उपशासाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये 4 ऊसतोड कामगारांच्या मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला या गावामध्ये रविवारी रात्री उघडकीस आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा म्हणून न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती. याची जिल्हा प्रशासनानं दखल घेत 4 वाळू माफियांवर बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या राज्यात जाणाऱ्या खासगी लक्झरी बसची वाहतूक सुरू झाल्यानं पुन्हा एकदा गुरुवारी सायंकाळी 7 ते 9 दरम्यान वाहतुकीची कोंडी होत असल्याचं चित्र आहे. सध्या दररोज 400 ते 450 खासगी बस प्रवासी वाहतूक करतायत. प्रवासी संख्या कमी असल्याची माहिती समोर येते. मात्र हीच खासगी बस सेवा पूर्ण ताकदीनं सुरू झाल्यावर दररोज 1,500च्या आसपास या बस निघाल्यानंतर मोठी कोंडी होऊ शकते. इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे यांच्या खुनाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचं तपासात पुढे आलंय. श्रवणकुमार दायमा असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. IRBच्या रुग्णवाहिकेनं एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलगी हे दोघे जण गंभीर जखमी आहेत. दोघांना उपचारासाठी गुजरात येथे हलवण्यात आले. रुग्णवाहिका या घटनेनंतर फरार झाली होती. त्याला कासा पोलिसांनी चारोटी टोल नाक्यावर ताब्यात घेतलं. कळव्यात राहणाऱ्या अब्दुल खान या व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकण्यात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांना यश आलं. यात पोलिसांनी रिक्षा चालकासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली तर त्यांच्या 3ऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. अब्दुल खान कपड्यांचे व्यापारी आहेत. त्यांनी उल्हासनगर मार्केटमधून 26 ते 27 हजारांच्या जीन्स विकत घेतल्या होत्या. तिथून बाहेर पडताच त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथे असलेल्या ब्रॉडवे पेट्रोल पंपावर 31 जानेवारीला दरोडा टाकण्यात आला। या दरोड्यामध्ये पेट्रोल पंपावर जमा झालेली जवळपास 27.5 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती। घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी परिसरातील जवळपास 35 सीसीटीव्ही फुटेज चेक करून टोळीतील 5 जणांच्या मुसक्या आवळल्या। त्यांच्याकडून जवळपास 15 लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं। बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी राजापेठ फ्लायओव्हरवर बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेनं हटवल्यानं अमरावती शहरातील वातावरण चांगलंच तापलं। युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांवर शाई फेकल्यानं महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी आजपासून रविवारपर्यंत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर परभणी जिल्ह्यामधील काँग्रेस आक्रमक झाली। गुरुवारी गंगाखेड येथे भाजप कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं। यावेळी ढोल ताशा वाजवत पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध केला। इंडियाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियातील विजयावर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे। मी ऑस्ट्रेलियामध्ये कॅप्टन होतो। मी त्यावेळी काही निर्णय घेतले, त्याचं श्रेय इतरांनी घेतलं। मी तिथे काय केलं हे मला माहीत आहे, मला ते कुणाला सांगण्याची गरज नाही, असं अजिंक्य रहाणे म्हणालाय। भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा निळ्या जर्सीमध्ये दिसला, पण यावेळी तो क्रिकेटच्या मैदानावर नाही तर शूटिंग रेंजवर उभा होता। धोनी त्याच्या मूळ गावी रांचीमधील JSCA स्टेडियममध्ये गेला होता। त्यावेळी त्याने फलंदाजीसह शूटिंगचा देखील आनंद घेतला। धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। टेलिव्हिजनवर 90च्या दशकात हिट ठरलेल्या शक्तिमान या सुपर हिरो शोवर आता चित्रपट बनणार आहे। सोनी टीव्हीनं या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यामध्ये सुपर हिरो शक्तिमानचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही। मात्र आता या चित्रपटात शक्तिमानच्या भूमिकेमध्ये कोण दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बहुप्रतीक्षित पृथ्वीराज सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले आहेत। यात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे, तर मिस वर्ल्ड 2017 मानुषी चिल्लर या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे। यासोबतच संजय दत्त आणि सोनू सूद देखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसतील। हा सिनेमा 10 जूनला चित्रपटगृहात सज्ज होणार आहे। बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौतचा लॉक अप या शोचा पहिला लुक समोर आलेला आहे। यात कंगनाचा डॅशिंग आणि बोल्ड लुक पाहायला मिळतोय। येत्या 27 फेब्रुवारीपासून हा शो प्रेक्षकांसाठी सज्ज होणार आहे। आलिया भट्टच्या आगामी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आगामी गेहराईया या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। नुकतंच तिने गेहराईच्या या सिनेमातील तिच्या को स्टार सोबतचा एक खास व्हिडिओ शेअर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये ते प्रवासादरम्यान गेहराई या सिनेमातील गाण्यावर मस्ती करताना दिसतायत। यात दीपिका सोबत अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा दिसतायत। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।